हरी ओम श्री स्वामी समर्थ। हावेरी गावचे सेवेकरी बाळाप्पा यांनी गुरुदर्शन व्हावं या हेतूनं कडक सेवा सुरू केली गाणगापूरला। बरं, 3 महिने सेवा सुरू होती आणि अचानक दृष्टांत झाला, अक्कलकोटास जा। आणि मग बाळाप्पा लगेचच अक्कलकोटला आले। अहो, स्वामींना बघितलं आणि स्वप्न दृष्टांतामध्ये हीच तर मूर्ती आपण पाहिली हे जाणून खूप आनंद झाला त्यांना। आणि मग मुरलीधर मंदिरी राहून स्वामींची सेवा सुरू केली। सुंदराबाईंनीच त्यांना प्रथम आश्रय दिला, त्यामुळे झालं असं की चोळाप्पांना त्यांच्याबद्दल द्वेष उत्पन्न झाला। आणि मग एक दिवस ते स्वामींना चोळाप्पा म्हणाला, महाराज, अहो बाळाप्पाला इथे येऊन आता बरेच दिवस झालेत, त्यांना आपल्या बायका मुलांची आठवण येत असणार, त्यांना भेटावंसंही वाटतंय स्वामी। ऐकलं, स्वामी हसले आणि म्हणाले, नाही रे चोळ्या, त्याची बायका मुलं इथंच आहेत। मग काय ठरलं? चिठ्ठी टाकायची ठरली। अहो, सर्व सत्ताधीश येतो स्वामी समर्थ। टाकले चिठ्ठ्या, पण चिठ्ठीमध्ये जाऊ नको असं झालं। मग मात्र चोळाप्पाचा नाईलाज झाला। बरं, एकदा काय झालं, 2 खारका म्हणून चोळाप्पांनी प्रसाद म्हणून बाळाप्पाला दिल्या। का तर स्वामी बाळाप्पांना प्रसाद देत नसत। ते बघितलं स्वामी महाराजांनी लगेच आणि म्हणाले, चोळ्या, ठरलं होतं ना त्याला काही द्यायचं नाही, जा बरं त्या खारक्या परत घेऊन ये। धावत धावत जाऊन चोळाप्पानं खारका आणल्या। बाळाप्पांना याचं खूप वाईट वाटलं। बरं, एक लक्षात घ्या, चोळाप्पा मुद्दाम प्रसाद देत होते बरं, का तर बाळाप्पानं निघून जावं असं मनामध्ये होतं। पण लक्षात घ्या, महाराज ज्याला प्रसाद देत असत त्यालाच जायची आज्ञा असे, आणि ज्याला प्रसाद मिळत नसे त्याला आज्ञा नसे।